भारतामध्ये दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी 3 ठिकाणी कुंभमेळा होतो दर 4 वर्षांनी. तसंच जगामध्ये ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत असतात तसा फुटबॉलचा विश्वचषकाचा महाकुंभ तयार होतो आणि ह्या महाकुंभाची मग अतिशय उत्कंठा लागलेली असते. काल रात्री भारतामध्ये आणि तिकडे अंतिम शिट्टी वाजली फुटबॉलच्या 2020-26च्या चषकाबाबत. स्पेन विजेते ठरला, अर्जेंटिना पराभूत झाला. पण खरोखरच असं झालं आहे का? एक क्षण थांबून आणखी विचार करा. हा सामना खरोखर 2 राष्ट्रांमधील होता का? की तो एका कुटुंबातील होता का 2 शखामधील होता? एक लक्षात घ्या, स्पेन आणि अर्जेंटिना 2 स्वतंत्र राष्ट्र आहेत, परंतु त्यांना जोडणारा इतिहास एकच आहे, त्यांना जोडणारी भाषा एकच आहे, ती म्हणजे स्पॅनिश. जवळजवळ 97 ते 99% अर्जेंटिनियन्स हे स्पॅनिश भाषा बोलतात. आणखी महत्त्वाचं म्हणजे की अर्जेंटिनातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा हा स्पेनमधून स्थलांतरित झालेल्या पूर्वजांचा वारसा सांगतो. काळाने त्यांना 2 खंडामध्ये विभागले, परंतु त्यांच्या संस्कृतीची मुळे आजही एकाच भूमीत रुजलेली आहे, स्पेनमध्ये. म्हणूनच हा सामना केवळ 2 राष्ट्रध्वजांमधील संघर्ष नव्हता, तो एका व्यापक सांस्कृतिक परंपरेचा आणि 2 शाखाचा स्नेह संघर्ष होता. आणि मग त्या निकालाकडे पहा, केवळ एक गोल, जगातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धेचा निर्णायक एका गोलने झाला. हा केवळ एक निकाल नव्हता, तो दोन्ही संघाच्या असामान्य गुणवत्तेचा आणि समान सामर्थ्याचा पुरावा होता. खरा अंतिम सामना असा असतो, तो शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करून मिळवावा लागतो आणि पराभूत संघही मैदान सुटताना पराभूत नव्हे तर गौरवशाली वाटतो. कदाचित क्रीडा आपल्याला असा धडा शिकवते जो राजकारण अनेकदा विसरतं. हो, राजकारण विसरतं. राजकीय सीमा राष्ट्रांना विभागतात, भाषा माणसांना जोडते, इतिहास नाती निर्माण करतो, संस्कृती माणुसकीला अखंडता ठेवते आणि क्रीडा आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरण करून देते की ज्याला आपण प्रतिस्पर्धी समजतो तो अनेकदा आपल्या विस्तीर्ण मानवी कुटुंबाचाच एक सदस्य असतो. कदाचित हीच त्या अंतिम सामन्याचा खरा विजय गाथा असण्याची शक्यता आहे, नव्हे ती आहेच आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी खरं म्हणजे की एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकमेकाशी कसे जोडले जाऊ. मग कितीही त्यामध्ये प्रतिस्पर्धी असलो तरी ते या स्पेन आणि अर्जेंटिनाच्या अंतिम सामन्यातून पुन्हा एकदा जगाला त्याने दाखवून दिलेला आहे आणि आपण तो खरं म्हणजे एक गौरवाचा क्षण म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे.